रामकृष्ण हरी. नर्मदा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आम्ही ज्या घाट आहोत ते घाट आहे आवली घाट. बघा खूप सुंदर घाट आहे बघा. आणि समोर आता बघा भोलेनाथ आहे. खूप छान असा घाट आहे. या घाटाला आवली घाट म्हणतायत. पुढं एक दक्षिण तटाने चालताना हत्यार नदी संगम आहे नर्मदा. इथं भीमकुंड म्हणतात. भीमाने इथं नर्मदा मैया अडवण्याचा प्रयत्न केला होता. मोठमोठे पत्थर आणून टाकलेले. आणि आता बघा आम्ही ज्या स्थान आहोत ते स्थान आहे आवलेश्वर महादेव भगवान. आता आम्ही या मंदिरात चालेलो दर्शन करता. आवलेश्वर महादेव भगवान दर्शन करते. बघा खूप छान मंदिर आहे पांडवकालीन. बघा हे खूप छान असं मंदिर आहे. चला तर आता दर्शनाला जाऊया. नर्मदे हार. चला बाबा नर्मदे हार. चला नर्मदे नर्मदे हर गोरक्षाया आदेश. नर्मदे हर. गो माता की जय. बघा कपिला गाय आहे आणि आवलेश्वर महादेव भगवान आहे. हर हर नर्मदे. आवलेश्वर महादेव भगवान की जय. खूप छान असं आवलेश्वर महादेवाचं मंदिर आहे. या ठिकाणी राम मंदिर आहे. हर हर नर्मदे 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 यार बाबा. आवलेश्वर महादेव भगवान की जय. ये जानकारी दे थोड़ी. ये जहाँ भगवान भोलेनाथ ने पार्वती जी ने आंवला खेला था, हाँ. वो आंवला जहाँ आके रुक गया. जब से ये आमलेश्वर महादेव जी के नाम से प्रसिद्ध हुए. अच्छा. जहाँ पांडवों ने भी तपस्या की है. हाँ. 12 वर्ष तक सोम की अमावस्या के लिए. हाँ. नर्मदा का और भीम का भी साथ हुई थी. जहाँ हाँ. भीम कुंड भी है. कैसे पड़ा भीमकुंड नाम? भीम कुंड जहाँ भीम ने और नर्मदा जी ने शर्त बांधी थी क्या? कि नर्मदा जी से कहा था कि मैं तेरे से शादी करूंगा. अच्छा. भीम ने. हो. तो नर्मदा जी ने बोला कि भाई तू आज ही मेरे से शादी करता है तो मेरे को रोक दे. हाँ. तो मैं तुझसे शादी कर लूंगी. हाँ. तय हो गई भाई कि 4 बजे से पहले मैं तुझको 4 बजे तक रोक दूंगा. हाँ. तो अपनी शादी हो जाएगी. तो ठीक है. हाँ. वो एक कावड़ लाए हाँ. और जो पत्थर दिख रहा है बापू जो पटक दिया. पत्थर. हाँ. अब दूसरा लेने गए. हाँ. जो पहाड़ी दिख रही जो हाँ. वो मैया ने बांध दे दी. अच्छा. 2 बजे रात को ही. हाँ. तो वो उसने भीम ने वो वही पटक दी. हाँ. वो नर्मदा जी निकल गई. जब से ये भीम कुंड भी हुई बना है. हाँ. और वहाँ ब्रह्मा जी के हाथ की बनी हुई ब्रह्म योनि है. अच्छा. जिसके अंदर उतरते हैं. हाँ. उतर के फिर उसमें से निकलते. जहाँ सत्य और असत्य की आज भी परीक्षा है. वा. सही. नर्मदे. बघा खूप छान माहिती दिलेली बाबांनी. भीमकुंड नाव कशामुळे पडलेलं आणि आवलेश्वर महादेव भगवंताला आवलेश्वर महादेव भगवान का म्हणतात. खूप छान दोन्ही प्रश्नांची उत्तर दिले बाबांना. सत्य नमन. हर आवलेश्वर महादेव भगवान. बघा नंदकिशोर महादेव भगवान आहे. चला तर आता आवलेश्वराचं दर्शन घ्यायचंय. हर हर नर्मदे भगवान की जय. नर्मदा मैया की जय. आज की आनंद की जय. हरे राम प्रभु राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न जानकी जय. बोलो हनुमान की. राम लखन जानकी और जय हनुमान की. हो. हर हर नरनारी नर्मदे हर नर्मदा परिक्रमा करत असताना बघा आम्ही ज्या घाटावर हा घाट आहे आवली घाट. आणि आता दुपार भोजन बघा शाही मंदिर आहे. चला तर आता दुपार भोजन शाही मंदिर या ठिकाणी सगळे आमचे. हो. नर्मदे हार नर्मदे हार. चलो मच्छिंदर गोरक्षा. नर्मदे हार नर्मदे हार. दुपारचे नर्मदा मैयाने आम्हाला आवली घाटावर खिचडी होती. पण बघा आता खूप अशा प्रकारे या ठिकाणी पंचपक्वान्नाचं भोजन मिळते. इथं भागवत कथा चालू आहे. आणि या मंडपामध्ये धर्म मंडपामध्ये दुपार भोजन एकदम छान झाले. हर हर नर्मदे. आज 57वा दिवस आहे आणि तारीख आहे 17 जानेवारी 2026. हर हर नर्मदे. आवली घाटावरून फक्त 3 किलोमीटर पुढे आलोय आणि फक्त असा एकदम सात्विक आणि हा महाप्रसाद भेटतो. हर हर नर्मदे. नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार. आजचा मुक्काम आमचा इथं तालपुरा जाजपुरा इथं संध्याकाळी राहीन. आता 1 किलोमीटर राहिलेले गाव. मग आज विशेष म्हणजे एक सांगायची गोष्ट म्हणजे मातृप्रेम किती कुठपर्यंत टोकावं जातं मातृप्रेम. मला पण भावना अनावर होत्यात. या जादूताईंचा मुलगा आहे तो पुण्यावरून त्यांचे औषध संपले तर औषध घेऊन आलेलं आहे बघा. एक 1,500 किलोमीटर अंतर तो चालून आलेला आहे बघा. म्हणजे गाडीनं कोण प्रवास करून आलेला बघा. हा त्यांचा मुलगा आहे. दादा वा. नर्मदे. खूप छान आहे. असे मातृप्रेम असं होतं असं असावं बघा. आमचा सगळा ग्रुप बसलेला आहे हा. हो. मातृप्रेम बघा. हे छान अशा प्रकारचा एक तुम्हाला संदेश हा सगळ्यांना. तुम्ही युट्यूब आमचा संप्रदाय प्रवास चॅनल पाहतायत तर माझी अशी विनंती आहे की म्हणजे आपले आई वडील यांच्या ऋणातून मग उतरवण्याकरता ही सेवा खरी मातृ पितृ देवभव आहे का नाही. या प्रकारे असं आज आम्हाला हे साक्षात नर्मदा मैयाच्या वाटेवर हा साक्षात्कार होतोय. हर हर नर्मदे. हो. कोणी बोला बाबा. यालाच म्हणतात तुकाराम महाराज. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. एकच पुत्र दे धोंडा त्याचा तेही लोकी झंडा. असा मुलगा आपल्या पण पोटी यावा किंवा आपल्या मुला सुद्धा आपण असे संस्कार करावं ही खरी भारताची संस्कृती ठरेल. हो. नर्मदे नर्मदे. बच्चे लोग नर्मदे हार कर रहे हैं. अभी आज की विश्रांति है. गाँव है लड़कियाँ है तालपुरा है. आज की विश्रांति यहाँ गाँव में है. आज मुक्काम 57 आणि बघा आज तारीख 17
हो 17 जानेवारी 2026 बघा आता हे गाव आलेले आहे आणि इथं नर्मदा मंदिर आहे आणि घरगुती सेवा आहे. हर हर नर्मदे है बाबा. नर्मदे हर नर्मदे. हा लल्लू पटेल के घर में चलो नर्मदे यार. बघा थोडा टाइम झाला आज भंडारा होता भागवत कथामध्ये तो 5 सत्संग झाला महाप्रसाद घेऊन आम्ही आता बघा इथं नर्मदा मंदिर आहे. हर हर नर्मदे.